Hello, dear students. Welcome again. So last time we have seen the definition of constraint. Just I will repeat what is constraint. So I will write here constraint. So dear students, last time I have explained constraints are nothing but the limitation on the motion of a system is called as constraint. एखाद्या सिस्टीम वरती सिस्टीमच्या मोशनला लिमिटेशन आणणं म्हणजेच त्याला म्हणायचं कन्स्ट्रेंट. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, बरोबर? सूर्याभोवतीच फिरते, ती दुसरी तिकडं ते स्वतःचं ऑर्बिट सोडून जात नाही. म्हणजे तिची लिमिटेशन काय, फक्त सर्कलमध्येच फिरणे सूर्याभोवती, तेवढंच फिरते. मग त्या काय की त्याच्यात हे लिमिटेशन आहे पृथ्वीवरती, ह्या लिमिटेशनलाच म्हणायचं कन्स्ट्रेंट. हे लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या बऱ्याच कॉलेजला येताना तुम्ही कॉलेज टू घर, घर टू कॉलेज असं जातात, ते एक कन्स्टेंटच आहे. तुम्हाला कॉलेजला यायचं आहे, परत जायचं आहे, तर दिस इज अ कन्स्टेंट. इट लिमिटेशन ऑन द मोशन ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ कन्स्टेंट. सो दिस इज वन थिंग. तर कन्स्टेंट म्हणजे लिमिटेशन ऑन द मोशन. तुमच्यावरती बंधनं, लिमिटेशन, बंधन समजू शकतो आपण. कन्स्टेंट म्हणजे बंधन सुद्धा शकतो, म्हणजे कुठल्याही फोर्स नसू शकते, मग त्याला म्हणायचं फोर्सेस ऑफ कन्स्टेंट. हे लिमिटेशन का निर्माण होतं? काय तर फोर्स ॲक्ट झाल्याशिवाय लिमिटेशन होत नाही, होय की नाही? तुम्ही कॉलेजला येता याचा अर्थ काय? तुझ्या कुठला फोर्स आहे? अभ्यास करायचा, आपल्याला पुढे जायचं आहे, हा फोर्स असतो, माइंडसेट, आणि त्यामुळे तुम्ही कॉलेजला येता. आणि ज्याच्या कोणावर काहीच फोर्स नसतो तो कुठे जातो. तसं आहे हे कन्स्टेंटचं. इट इज लिमिटेशन, आणि ते लिमिटेशन कुठल्या तरी फोर्सनं आणलेलं जातं, त्याला म्हणायचं फोर्सेस ऑफ कन्स्टेंट. अर्थ ती कन्सेप्ट वेगळा आहे, आपण ती नंतर बघूया. तर कन्स्टेंट म्हणजे लिमिटेशन ऑन द मोशन ऑफ द सिस्टीम. सो दिस इज कॉल्ड एज कन्स्टेंट. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ कन्स्टेंट. वन, holonomic constraint, and second, non-holonomic constraint. तर कन्स्टेंटचे दोन प्रकार आहेत, होलोनॉमिक कन्स्टेंट आणि सेकंड हे नॉन होलोनॉमिक कन्स्टेंट. आता आपण होलोनॉमिक कन्स्टेंट म्हणजे काय बघूया, आणि नॉन होलोनॉमिक कन्स्टेंट. सो आय विल राइट हियर फर्स्ट इज होलोनॉमिक कन्स्टेंट. होलोनॉमिक कन्स्टेंट म्हणजे याचा अर्थ की त्याची मोशन आहे ती एकदम एक ठराविक सिस्टीम होत असते, त्याच्यावर बंधन असतात, त्याच्यावर कुठले तरी एक फोर्स ॲक्ट असतो की त्या फोर्सेस अंतर्गत तो पार्टिकल एका ठराविक चाकोरीबद्ध ह्याच्या पद्धतीतून जात असतो. फॉर एक्झाम्पल, सपोज सर्टन पार्टिकल इज मूव्हिंग along the circle of the radius r, of the radius s, म्हणजे हा पार्टिकल, and it is moving in anti-clockwise direction, in this direction continuously. It is constraint to move along the circle of radius e, असं म्हणूया. एखादा पार्टिकल सर्कल मध्ये फिरत असेल, आता इथं काय आहे लक्षात घ्या, ह्याची मोशन कुठल्या ह्याने डिस्क्राईब करायला लागेल, तर लक्षात घ्या हा पार्टिकल काय बनते, म्हणजे त्याचा अँगल थीटा 1 होईल, काय अँगल इथं थीटा 2 होईल. सो द मोशन ऑफ द पार्टिकल इज डिस्क्राइब्ड बाय द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इट्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटा. तर या पार्टिकलची जी मोशन आहे ती फक्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला डिस्क्राइब करता येईल, होय की नाही? समजा इथं असं आपण कॉर्डिनेट पाडले असेल, इथं आला 45 डिग्री, वरती आला 90 डिग्री. सो थीटा, मग आपण असं म्हणू शकतो की ह्या पार्टिकलची अँग्युलर डिस्प्लेसमेंट एवढं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नाही कुठल्या पॉईंटला आहे तो सर्कल, कुठल्या सर्कलच्या पॉईंटला आहे तो लक्षात येतं.
तर हे ठराविक आहे मोशन हे सोडून नाही आहे, ह्याला म्हणजे नॉन होलोनॉमिक कॉन्स्टंट. आता इथे लक्षात घ्या, हा पार्टिकल आहे, ह्या त्याला ओरिजिन वाय सर्कलचा, ह्या इथून तिथपर्यंत त्याला रेडियस वेक्टर म्हणतात. दिस रेडियस वेक्टर आर इज इक्वल टू रेडियस ऑफ दॅट सर्कल, आर इक्वल टू ए, होय की नाही. पोझिशन वेक्टर आर म्हणायचं त्याला, इज इक्वल टू रेडियस ऑफ दॅट सर्कल in which that particle is revolving. So in this case r equal to a असं म्हणूया आपण. आता that is r minus a equal to काय आहे 0. if I so r minus a equal to 0. आता so we can express this equation in terms of it is a function of r and t equal to 0. म्हणजे the position of the particle depends upon the radius vector r and time t equal to, and this is equal to 0. r चा तुम्ही a म्हणू शकता, f of a t equal to 0 or f of r t equal to 0. So this equation can be expressed in terms of equal to 0, and when such equation is equated to 0, then this type of constraint is called as holonomic constraint. म्हणजे एक्झाम्पल काय, मी आता तुम्हाला सांगितलं की पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, म्हणजे त्याच्यावर असलेलं जर असेल कन्स्ट्रेंट, ती कुठला आहे होलोनॉमिक कन्स्ट्रेंट. का, त्याचे रेडियस बदलत नाही सूर्याभोवती फिरत असताना, ती सेमच राहते, ए रेडियस रिमेन सेम. समजा एखादा पार्टिकल स्पियर मध्ये फिरत असेल, जर स्पियर मध्ये फिरत असेल तर त्याचा आर थिटा फाय हे त्याचे कोऑर्डिनेट असतील, पोझिशन कोऑर्डिनेट्स. आर असेल थिटा फाय, त्याला स्फेरिकल पोलर कोऑर्डिनेट्स आहेत, ते आपण पुढे बघूया. तर स्पियर मध्ये फिरत असेल तर आर थिटा फाय हे त्याचे कोऑर्डिनेट्स असतात. जर सर्कल मध्ये फिरत असेल तर फक्त थिटा आणि आर एवढा असेल. सो दिस इज अ फंक्शन ऑफ आर अँड टी इक्वल टू 0. तर आज तुम्ही थिटा लिहू शकता, ए लिहू शकता. तर असा एक कन्स्टेंट आहे, होलोनॉमिक कन्स्टेंट इज अ कन्स्टेंट which can be equated to 0. When we such equation, its equation can be equated to 0, it is called as holonomic constant. म्हणजे त्याचं इक्वेशन जरी 0 शी इक्वेट केले तर त्याला काय म्हणायचं, होलोनॉमिक कन्स्टेंट. आणि अशा होलोनॉमिक कन्स्टेंट मध्ये त्याची मोशन सारखीच असते बघा, ती कुठं जात नाही, असं अस्ताव्यस्त होत नाही. ती ठराविक सर्कलमध्ये फिरणार, स्पिअरमध्येच फिरणार. तर अशा पद्धतीला म्हणायचं की होलोनॉमिक कन्स्टेंट. बघा, होलोनॉमिक कन्स्टेंटचा अर्थ काय आहे की जे असं एक कन्स्टेंट जी पार्टिकलची जी मोशन हे नियमबद्ध करते, एका नियमांतर्गतच तो पार्टिकल त्या मोशन मध्ये असतो, त्याची मोशन ही अस्ताव्यस्त नसते. हा त्याला म्हणायचं होलोनॉमिक कन्स्टेंट. Okay, second thing is that suppose there are m number of constraints acting on the particle. आता consider त्याचं सांगूया होलोनॉमिक कन्स्टेंट मध्ये की समजा n नंबर ऑफ पार्टिकल्स असलेल्या सिस्टीममध्ये, तर त्याचे कोऑर्डिनेट्स किती असतात, जनरल कोऑर्डिनेट्स 3n. सो देयर आर 3n कोऑर्डिनेट्स, बरोबर का. मी लक्षात घ्या, मागच्या व्हिडिओ बघा तुम्ही, 3n कोऑर्डिनेट्स का म्हटलं मी, प्रत्येक पार्टिकलला 3 कोऑर्डिनेट्स असतात. असे n पार्टिकल असतील तर 3n कोऑर्डिनेट्स. जसं कन्सिडर अ सिस्टम ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स, सो देयर आर टोटल 3n नंबर ऑफ पार्टिकल्स, 3n नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स. सो दिस सिस्टम हॅज 3n कोऑर्डिनेट्स. आता समजा या सिस्टमवरती m नंबर ऑफ कन्स्टेंट ऍक्ट होत आहेत. सो वी कॅन से दॅट द नंबर ऑफ इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स, सो वी कॅन राइट लाइक दिस, द नंबर ऑफ independent coordinates is equal to 3n minus n. लक्षात ठेवा की एखाद्या सिस्टीम मध्ये n पार्टिकल्स असतील तर त्याला कोऑर्डिनेट्स किती झाले 3n. आता काय होईल, त्याच्यावरती m नंबर ऑफ कन्स्टेंट्स ऍक्ट होत असतील, तर जेवढे कन्स्टेंट ऍक्ट होत असतील त्याला तुम्ही काय करायचं, वजा करायचं 3n मधून. राहिलेले जे असतील n इक्वल टू 3n मायनस n, हे म्हणायचं n रिप्रेझेंट इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स, त्याला इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स.
आणि त्या सिस्टीममध्ये एवढे कोऑर्डिनेट्स असतात, n नंबर ऑफ इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स. आता आपण एक एक्झाम्पल घ्या, त्याशी तुम्हाला समजणार आहे. समजा हे दोन सिस्टीम कंटेनिंग 2 पार्टिकल्स and this is tied by string. ह्या दोऱ्याने बांधलेला आहे आणि हे 2 पार्टिकल्स आहेत. आता लक्षात घ्या, त्याच्यावरती कुठला आहे, एकच कन्स्टेंट आहे, त्याला बांधलेलं आहे ना. सो देअर नंबर ऑफ कन्स्टेंट इज 1. सो नंबर ऑफ कन्स्टेंट इज इक्वल टू 1. आता ह्या पार्टिकलचे 3 कोऑर्डिनेट्स आणि ह्या पार्टिकल 3 कोऑर्डिनेट्स म्हणजे किती झाले, 6 कोऑर्डिनेट्स. सो देअर आर टोटल कोऑर्डिनेट 6 आणि कन्स्टेंट किती फक्त एकच आहे. मग इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स n इक्वल टू काय येणार आहे, 6 minus 1 इक्वल टू 5. तर ह्या इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स म्हणायचे जनरलाइज्ड कोऑर्डिनेट्स. सो 6 minus 1 equal to 5. This is called as generalized coordinates. बघा लक्षात घ्या कसं आहे, 2 पार्टिकल सिस्टम मध्ये कन्सिडर सोपं एक्झाम्पल घेतले. प्रत्येक पार्टिकल 3 कोऑर्डिनेट म्हणजे 6 कोऑर्डिनेट आहे आणि ह्याला दोऱ्याने बांधले म्हणजे एका बरोबर असणार म्हणजे त्याला कन्स्टेंट एकत्र बांधलेलं आहे. ते मुवमेंट असेल तर दोघांची पण असणार आहे, होय की नाही. एका बरोबर मुवमेंट त्याला दे आर टाइड बाय द स्ट्रिंग. तर कन्स्टेंट काय एकच आहे, एक कन्स्टेंट आहे. So number of constant is 1. The total number of coordinates are 6. कारण याचे 3 आणि याचे 3 6. n equal to 6 minus 1. म्हणजे 5 represent the independent coordinates. So this system contains 5 independent coordinates. So this is nothing but the holonomic constant. But now we go for non-holonomic constant. नॉन हॉलोनॉमिक कन्स्टेंट. आता आपण मला सांगितले की हॉलोनॉमिक कन्स्टेंट मध्ये द कन्स्टेंट विच कॅन बी एक्सप्रेस्ड or which can be equated equal to 0 is called as holonomic constant. Is it opposite? The constant whose equation cannot be equal to 0, cannot be equated to 0 is called as non-holonomic constant. म्हणजे non-holonomic constant मध्ये motion of the particle कसे असेल ते सांगता येत नाही, ते नियमबद्ध नसते. फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज अ स्फियर. आपण स्फियर म्हणूया. मी समजा चेंडू धरा, बॉल धरा, एक बॉल आहे आणि त्याच्यावरती मी हा चॉक ठेवला. सपोज इफ आय किक, हा चॉक मी असा ठेवला, तो इथं राहील का रे? नाही राहणार, तो असा पडेल. इट विल बी स्लाइड. म्हणजे बघा ते इथं पडेल, तो कुठेतरी खाली पडेल, तिथं पडणार नाही. तो सरळ इट विल बी स्लाइड along the floor. So in this case the equation is f of r t greater than or equal to 0. त्याला म्हणायचं नॉन हॉलोनॉमिक कन्स्टेंट. याच्यावरती कन्स्टेंट आहे, तो कुठला फ्रिक्शनल फोर्स आहे ना. कन्स्टेंट हे कुठल्या तरी फोर्स म्हणून निर्माण होतात. लिमिटेशन कुठल्या तरी फोर्स असतो ना, होय की नाही, त्यामुळे निर्माण होतो. आणि त्या फोर्समुळे काय होतं की इट विल बी स्लाइड ऑन द फ्लोर. मी नुसतं ठेवलं की तो पडणार आहे. आणि त्यामुळं ह्याचे जे पोझिशन वेक्टर काय असेल, एक तर r असेल किंवा ग्रेटर देन r असेल. सो देयर इज f of r and t greater than. So this is called as non-holonomic constant. So this is f of r t greater than or equal to 0. हे इक्वेशन कसं झालं, ते मगाचं कसं इक्वेशन हॉलोनॉमिक मध्ये ते फिरायलाच लागलेलं आहे सर्कल मध्ये. मी त्याला कन्स्टंट केले. इट इज मूव्हिंग along the circle, circumference of the circle of radius e. So its equation I can write f of r t equal to 0. का त्याचा r बदलणार नाही, रेडियस बदलणार नाही, आणि ते टाइमचा काय प्रश्न नाही. तो कुठल्या टाइमला कुठल्या अँग्युलर डिस्टन्स असेल ते सांगता येईल. पण इथं कसं आहे की कुठल्या वेळेला त्याचं आरचे रेडियस वेक्टर काय असेल मला सांगता येत नाही. तो कुठेही पडू शकतो, की नाही. सो दिस इज नथिंग बट द नॉन हॉलोनॉमिक कन्स्टेंट. तर प्रश्न नेहमी विचारला जातो की
राईट अ नोट ऑन द कन्स्टेंट. तर तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. कन्स्टेंट म्हणजे काय? लिमिटेशन ऑन द मोशन ऑफ द सिस्टीम. मग त्या सिस्टीममध्ये एखादा पार्टिकल असेल, 2 पार्टिकल्स, 3 पार्टिकल असतील, n पार्टिकल असतील. सो दिस इज नथिंग बट नॉन कॉर्डिनेट. आता अजून एक कन्सेप्ट घेऊया आणि आपण इथलं लेक्चर थांबवूया. कन्फिगरेशन स्पेस. हे झालं. नेक्स्ट कन्फिगरेशन स्पेस. Now, in configuration space, it is a 3n-dimensional space in which the coordinates in which the number of particles can be represented by the single point. आता हे तुम्हाला समजणार नाही. It is a 3n-dimensional space. आता इथे बघा, consider a system containing n number of particles. मग त्याला कसं असेल? 3n number of coordinates. होय ना? त्या सिस्टीमला 3n हे coordinates असतील. So we can say that आता एखाद्या सिस्टीममध्ये 3n coordinates, तर कन्फिगरेशन स्पेस म्हणजे काय? तर हे 3n coordinates can be represented by only single point. Can be represented by a single point. हे 3n coordinates त्या सिंगल पॉइंट न रिप्रेझेंट करतात. कन्फिगरेशन स्पेस म्हणजे असा स्पेस ज्याच्यामध्ये 3n coordinates can be represented by the single point. फॉर एक्झाम्पल, आता आपण लक्षात घ्या, एक्झाम्पल देणार तरी समजेल. हे तुम्हाला तसं समजा. बघा, आता एखादं सिस्टीम आहे कंटेनिंग 1 पार्टिकल. आता कन्सिडर अ सिस्टीम, आय विल राईट containing only 1 particle. आता हे एक पार्टिकलला किती कोऑर्डिनेट्स असतात? 3 कोऑर्डिनेट्स. होय की नाही? एक्स वाय झेड. होय की नाही? 3 कोऑर्डिनेट्स. एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्स एक पार्टिकल. आता हे 3 कोऑर्डिनेट्स आहेत, एका पार्टिकलचे 3 कोऑर्डिनेट्स आहेत, कॅन बी रिप्रेझेंटेड बाय सिंगल पॉइंट इन दिस स्पेस. हे कन्फिगरेशन स्पेस ही वेगळी कन्सेप्ट आहे. ह्या स्पेसमध्ये जो सिंगल पॉइंट आहे, इट मे कंटेन, it is single point, but that single point may contain 3 coordinates or 3n coordinates. आता समजा it consists of two particles. 2 particular coordinates किती असतील? 6 coordinates. आता हे 6 coordinates can be represented by the single point. आणि हा सिंगल पॉइंट काय होतं की या सिंगल पॉइंट कन्फिगरेशन स्पेस मध्ये it is equal to, it consists of 6 coordinates. मग तसंच समजा consider a system containing n number of particles. आता तिथं किती असतात? 3n coordinates. Now in configuration space, these 3n coordinates are represented by the single point. So this is nothing but the configuration space. So it is 3n dimensional space. त्याला काय म्हणायचं? 3n dimensional space. तर हे लक्षात घ्या की हे configuration space. So this is आजच्या दिवस एवढंच. आपण दररोज एक लेक्चर घेऊया. तुम्ही परत नोट्स वाचा, तर तुम्हाला ते क्लासिकल मेकॅनिक्स समजेल. ओके, थँक्यू.